नमस्कार. वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित श्री स्वामी समर्थ विद्यालय लांडेवाडी भोसरी पुणे या शाळेच्या संस्थेचे संचालक आदरणीय श्री दशरथ पाटील साहेब, तसेच संस्थेच्या संचालिका आदरणीय श्रीमती पद्मावती पाटील मॅडम यांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली आज आपण पितामह दादाभाई नौरोजी दोर्डी यांच्याविषयी माहिती पाहत आहे. प्रथम पितामह दादाभाई नौरोजी दोर्डी यांच्या स्मृती निमित्त विनम्र अभिवादन करतो. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे, BSc BEd आपणास पितामह दादाभाई नौरोजी दोर्डी यांच्याविषयी माहिती सांगत आहे. भारतीय राजकारणातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणजेच भीष्माचार्य, स्वातंत्र्याचा उद्गाता व अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस व्यापारी व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या राजकारण्याच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया म्हणजेच भारतातील अब्रिटिश राजवट आणि गरिबी या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता याकडे लक्ष वेधले. व्यापाराकरता दादाभाई इंग्लंडला गेले होते. भारतातील लोक अज्ञानी आणि रानटी आहेत असे तेथील लोक समजत, त्यावर त्यांनी व्याख्याने व लेख देऊन मतप्रसार केला. इसवी सन 1892 ते इसवी सन 1895 या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसद सदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिले आशियाई व्यक्ती ठरले. दादाभाई नौरोजी यांना भारताचा ग्रँड ओल्ड मॅन म्हटले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय A.O. ह्यूम व दिनशा एडलजी वांछा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते. कौटुंबिक पार्श्वभूमी: दादाभाई एका पारशी कुटुंबात जन्माला आले होते. त्यांचे वडील पुजारी होते. मात्र दादाभाई 4 वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर निरक्षर मात्र समजूतदार असलेल्या आईने दादाभाईच्या उच्च शिक्षणासाठी धडपड केली. दादाभाई लहानपणापासून अभ्यासू विद्यार्थी होते. दादाभाई यांनी पुण्यात कॉलेजचे शिक्षण घेतले. त्यांनी उच्च शिक्षण मिळवले आणि वयाच्या 25व्या वर्षी मुंबईतील प्रतिष्ठित एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1855 पर्यंत त्यांनी गणित आणि तत्त्वज्ञान हे 2 विषय शिकवले. दादाभाई नौरोजी हे स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणारे आर्किटेक्ट, चांगले शिक्षक, सुती कापडाचे व्यापारी आणि भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. सामाजिक कार्य: दादाभाई सामाजिक कार्यात आवर्जून सहभागी होत. त्यांचे म्हणणे होते की आपण समाजाच्या मदतीनेच प्रगती करत असतो, त्यामुळे आपण समाजाची मनपूर्वक सेवा केली पाहिजे. भारतीय लोक कोणत्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत याची माहिती इंग्लंडमधील इंग्रजांना झालीच पाहिजे, जेणेकरून आपल्या स्वातंत्र्य लढ्याला त्याची सहानुभूती
राहील असे दादाबाई नौरोजींचे मत होते. यासाठी इंग्लंडमध्ये जाण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. एका भारतीय कंपनीचे लंडनमधील खुलणाऱ्या शाखेचे कामकाज पाहण्यासाठी ते लंडनला गेले. लंडनमधील कंपनीचे काम पाहत असतानाच भारतीय विद्यार्थ्याच्या अडचणी सोडवण्याचे ते काम करायचे. पुढे या कंपनीच्या मालकासोबत वाद निर्माण झाला आणि दादाबाईंनी कंपनीचे काम सोडले आणि 1859 साली स्वतःची नौरोजी अँड कंपनी ही कंपनी स्थापन केली. या कंपनीतर्फे कापसाचा व्यापार केला जायचा. राजकारण. या दरम्यान दादाबाई नौरोजींच्या संपर्कात फिरोजशाह मेहता, मोहनचंद करमचंद गांधी आणि मोहम्मद अली जिना असे विद्यार्थी आले. दादाबाईंनी लंडनमध्ये इंडियन सोसायटी आणि ईस्ट इंडिया असोसिएशन या 2 संस्थांची स्थापना केली आणि भारतीयांच्या हलाखीबद्दल लेख लिहून इंग्रजांचे ध्यान आकृष्ट केले. ब्रिटिश शासन भारतीयांचे कशा पद्धतीने आर्थिक शोषण करते याची सर्वप्रथम मांडणी दादाबाई नौरोजींनी केली. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये किमान एका तरी भारतीयाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी मागणी दादाबाईंनी या काळात केली होती. अखेर ब्रिटिशांनी ही मागणी मान्य केली आणि दादाबाई नौरोजींचे तर्क आणि त्यांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन त्यांना भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यानंतर ब्रिटिश संसदेमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात अतिशय अभ्यासपूर्ण आणि रोखठोक अशी मते दादाबाई नौरोजींनी सातत्याने मांडत राहिले. ब्रिटिश संसदेत निवडून जाणारे दादाबाई नौरोजी हे पहिले भारतीय होते. स्वातंत्र्य लढ्यातील दादाबाईंचे योगदान. 1881 मध्ये दादाबाई नौरोजी भारतात आले. येथे आल्यानंतर प्रथम त्यांनी शिक्षणाच्या प्रसारावर जोर दिला. इंग्लंडमधील कामगिरीमुळे ते प्रसिद्ध झाले होते. दादाबाई नौरोजी हे मवाळ गटाचे नेते होते, मात्र जहाल गटाचे नेते लोकमान्य टिळकही त्यांचा आदर करायचे. भारतीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये दादाबाई नौरोजी यांची महत्त्वाची भूमिका आहे. काँग्रेसचे 1886 मधील कलकत्त्याचे अधिवेशन, 1893 मधील लाहोर अधिवेशन आणि 1906 मधील कलकत्ता अधिवेशनाचे दादाबाईंनी अध्यक्षपद भूषवले आहे. 1906च्या अधिवेशनामध्ये दादाबाईंनी सर्वप्रथम स्वराज्य हा शब्द प्रयोगात आणला होता. इंग्रजांकडे त्यांची मागणी असायची की आम्हाला भीक नको, न्याय हवा आहे. भारतात पक्षांच्या प्रचारासाठी दादाबाईंनी प्रचंड मेहनत घेतली. शेवटपर्यंत लेख लिहून भाषणे करून भारतीयांना जागृत करण्याचे काम ते करत होते. दादाबाई नौरोजी हे प्रखर देशभक्त होते. इंग्लंडमधून भारतात आल्यानंतर ते शेवटपर्यंत भारतातच राहिले. वयाच्या 92व्या वर्षी 30 जून 1917 रोजी महालक्ष्मी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. दादाबाई नौरोजी सर्वप्रथम भारतीयांच्या वेदना जगासमोर आणल्या. ते अशा महान देशभक्तांपैकी होते. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे 4 उपाय दादाबाईंनी देशाच्या प्रगतीसाठी आचरणात आणण्यास सांगितले. त्यांनी भारताच्या स्वराज्याचा पाया रचला. दादाबाई नौरोजी दौंडी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. दादाबाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी वर्सोवा, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे पूर्ण नाव नौरोजी पालनजी दोर्डी तर आईचे नाव माणकबाई नौरोजी दोर्डी असे होते. वयाच्या 11व्या वर्षी दादाबाईंचे 7 वर्षाच्या गुलबाईशी लग्न झाले होते. त्यावेळी भारतात बालविवाह प्रथा होती. त्यांच्या पत्नीचे नाव गुलबाई असे होते. दादाबाईंना 3 अपत्य होती. यात
एक मुलगा आणि 2 मुली होत्या. त्यांचा व्यवसाय बॅरिस्टर होता. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे सदस्य होते. ते लंडन, युनायटेड किंगडम येथे बॅरिस्टर काळात राहत होते. दादाभाई नौरोजी दोर्डी यांचा मृत्यू वयाच्या 92व्या वर्षी 30 जून 1917 रोजी महालक्ष्मी मुंबई येथे झाला. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक होते. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते होते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते होते. भारताच्या इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाऊस ऑफ कॉमर्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय होते. 1893 साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब देण्यात आला. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय होते. ते राघो भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. मोहम्मद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते. मुंबईच्या गिरगाव भागात जेथे दादाभाई नौरोजी राहत होते त्या रस्त्याला नौरोजी स्ट्रीट म्हणतात. याच रस्त्यावर स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटीची कमळाबाईची शाळा आहे. जीवन प्रवास 1845 स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन करण्यात सहभाग. 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य. 1886, 1893 व 1906 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. ज्ञान प्रसारक मंडळाची स्थापना. बॉम्बे असोसिएशनची स्थापना. लंडन इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली. या महान देशभक्ताच्या कार्यास व स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. धन्यवाद.